नमस्कार MPSCच्या मित्रांनो. इकॉनॉमीच्या पेपरमध्ये सेबी हा एक असा टॉपिक आहे ज्यावर हमखास प्रश्न येतोच येतो. तर आजच्या या सेशनमध्ये आपण फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत, जे तुम्हाला थेट मार्क मिळवून देतील. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की MPSC प्रिलिम्समध्ये सेबीवर परत परत प्रश्न आलेले आहेत. विशेषतः स्थापनेचं वर्ष कोणतं, तिला वैधानिक दर्जा कधी मिळाला आणि तिचे अधिकार काय आहेत यावरच जास्त भर असतो. म्हणूनच आपण आज याच मुद्द्यांवर फोकस करणार आहोत. तर मग आज आपण काय काय कव्हर करणार आहोत? सेबीची स्थापना आणि दर्जा, तिची मुख्य उद्दिष्ट, तिचे 3 सर्वात महत्त्वाचे अधिकार, तिचं कार्यक्षेत्र, परीक्षेत होणाऱ्या सामान्य चुका आणि शेवटी एक फायनल रिव्हिजन. चला तर मग सुरू करूया. चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या भागापासून. आणि हा तोच भाग आहे जिथे सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. तो म्हणजे सेबीची स्थापना आणि तिचा वैधानिक दर्जा. सगळ्यात बेसिक गोष्ट पण महत्त्वाची. सेबीचं फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि हेडक्वार्टर कुठे? तर मुंबईत. आता हे सोपं वाटेल, पण आलोक जोड्या लावामध्ये किंवा स्टेटमेंट बेस्ड प्रश्नांमध्ये हे विचारू शकतो, त्यामुळे पक्क लक्षात ठेवा. आता हा मुद्दा, यावर स्टार मार्क करून ठेवा. इथेच तर खरा खेळ आहे. सेबीची स्थापना झाली 1988 मध्ये, पण तेव्हा ती एक नॉन स्टॅच्युटरी बॉडी होती. तिला वैधानिक म्हणजे कायद्याने अधिकार कधी मिळाले? तर ते मिळाले 1992 मध्ये सेबी कायदा 1992 नुसार. ही 2 वर्ष 1988 आणि 1992 यातला फरक डोक्यात अगदी फिट बसवा. बरं, सेबीची स्थापना तर केली, पण का केली? तिची मुख्य उद्दिष्ट काय आहेत? परीक्षेमध्ये अनेकदा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट सेबीचं नाही. म्हणून हे 3 मुद्दे आपल्याला माहीत असायलाच हवेत. सेबीची 3 मुख्य कामं आहेत. पहिलं, गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे लोक पैसे गुंतवतात त्यांची फसवणूक होऊ नये हे बघणं. दुसरं, शेअर बाजाराचा विकास करणं. आणि तिसरं, संपूर्ण शेअर बाजाराचं नियमन करणं म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवणं. प्रोटेक्शन, डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन हे 3 शब्द लक्षात ठेवा. आता आपण त्या भागाकडे वळूया जो MPSCचा सर्वात आवडता आहे असं म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे सेबीचे 3 प्रकारचे अधिकार, ज्यांना आपण क्वासी पॉवर्स म्हणतो. पहिली पॉवर आहे क्वाझी लेजिस्लेटिव्ह. आता हे नाव ऐकून घाबरायचं नाही. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे बनवणं. जशी आपली संसद देशासाठी कायदे बनवते, तशी सेबी शेअर मार्केटसाठी नियम आणि रेग्युलेशन्स बनवते. म्हणून तिला क्वाझी लेजिस्लेटिव्ह म्हणजे अर्धविधायी अधिकार आहेत. दुसरी पॉवर आहे क्वाझी ज्युडिशियल. ज्युडिशियल म्हणजे न्यायालयीन. याचा अर्थ सेबी एका कोर्टासारखं काम करू शकते. म्हणजे जर काही वाद किंवा फसवणुकीची केस असेल तर सेबी त्यावर सुनावणी घेऊ शकते, चौकशी करू शकते आणि निर्णय देऊन दंडही लावू शकते. म्हणून तिला अर्धन्यायिक अधिकार आहेत. आणि तिसरी शेवटची पॉवर आहे क्वासी एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी. म्हणजे जे नियम बनवलेत किंवा जे निकाल दिलेत त्यांची अंमलबजावणी करणं. यामध्ये चौकशी करणं, तपासणी करणं आणि दोषींवर कारवाई करणं या सगळ्या गोष्टी येतात. थोडक्यात नियम बनवणं, न्यायदान करणं आणि कारवाई करणं हे 3ही अधिकार सेबीकडे आहेत. चला आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सेबीचं कार्यक्षेत्र. म्हणजे सेबी कोणावर नियंत्रण ठेवते आणि कोणावर नाही. MPSC इथेच प्रश्न विचारून आपल्याला गोंधळात टाकतं. हा जो तक्ता तुम्हाला दिसतोय ना, हा खूप खूप महत्त्वाचा आहे. नीट बघा. सेबी कोणाला रेग्युलेट करतं? स्टॉक एक्सचेंज, ब्रोकर्स, म्युच्युअल फंड्स यांना. पण कोणाला रेग्युलेट करत नाही? तर बँकिंग सेक्टरला, कारण त्यासाठी RBI आहे. इन्शुरन्स सेक्टरला, कारण त्यासाठी IRDAI आहे. आणि पेन्शन फंडांसाठी PFRDA आहे. हा फरक अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा. आयोग इथेच आपल्याला फसवतं. आता आपण त्या कॉमन चुका बघूया ज्या MPSCची तयारी करणारे विद्यार्थी SEBच्या प्रश्नांमध्ये नेहमी करतात. आपण या चुका टाळायच्या आहेत. असा प्रश्न MPSCमध्ये सर्रास विचारला जातो आणि ऑप्शन्स इतके जवळचे असतात की गोंधळ व्हायची शक्यता असतेच. हे बघा, इथेच सगळा गोंधळ होतो. स्टॅच्युटरी स्टॅटस म्हणजे वैधानिक दर्जा मिळाला 1992 मध्ये, सेबी ॲक्ट 1992 नुसार. परीक्षक तुम्हाला 1988 किंवा 1991 असे ऑप्शन्स देऊन हमखास चुकवण्याचा प्रयत्न करेल, पण आपण फसायचं नाही. स्थापना 1988 पण वैधानिक दर्जा 1992
हे पक्क लक्षात ठेवा. चला, आता परीक्षेच्या आधी एक क्विक रिव्हिजन करूया. सेबीबद्दलचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी पाहूया, जेणेकरून ते तुमच्या कायम लक्षात राहतील. हे 5 मुद्दे म्हणजे सेबी टॉपिकचा गाभा आहे. हे तुम्हाला तोंडपाठ असायलाच हवेत. चला माझ्यासोबत पुन्हा एकदा म्हणा. स्थापना 1988, वैधानिक दर्जा 1992, कायदा सेबी ॲक्ट 1992, मुख्यालय मुंबई. आणि 3 अधिकार कोणते? क्वाझी लेजिस्लेटिव्ह, क्वाझी ज्युडिशियल आणि क्वाझी एक्झिक्युटिव्ह. बस इतका जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा 1 मार्क पक्का. आता पुढच्या परीक्षेसाठी सर्वात जास्त शक्यता कोणत्या भागातून प्रश्न येण्याची आहे? तर हे 3 मुद्दे. एक म्हणजे 1988 आणि 1992 या वर्षांमधला फरक. दुसरं, त्या 3 क्वाझी पॉवर्सचा नेमका अर्थ. आणि तिसरं, सीबीआय, आरबीआय आणि IRDAI यांच्या कार्यक्षेत्रातील स्पष्ट फरक. या 3 भागांवर विशेष लक्ष द्या. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजकाल क्रिप्टोसारखी नवीन आर्थिक साधनं बाजारात येत आहेत. मग अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचं संरक्षण करण्यासाठी सेबीसारख्या संस्थांना भविष्यात आपली भूमिका कशी बदलावी लागेल? त्यांच्या अधिकारांमध्ये काय बदल करावे लागतील? यावर नक्की विचार करा. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोअर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.